So this is morning view from our beautiful balcony. किती सुंदर वाटत आहे. आणि आज ऊन पण आहे. कपडे भी सूख गए ना थोडा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. सो येस, आज आहे आमचं केदारनाथ. काल झालेलं आहे आणि आज आहे तुंगनाथ. सो येस, रिचार्ज झालेलो आहे परत. आणि आज मस्त अशी ऊन आलेली आहे, छान वाटते आज. सो आज आहे तुंगनाथ आणि इथनं आम्ही आता आहोत सोनप्रयागमध्ये. सो सोनप्रयागपासनं 4 to 5 आवर्सची जर्नी असणार आहे. सो दाखवतेच मी तुम्हाला पुढे. मस्त कंटिन्यू आमची जर्नी सुरू आहे. थोडंसं तब्येत नरम गरम सुरू आहे, बट ठीक आहे. वातावरणमुळे थोडं चेंजेस आलेलं आहे. सगळ्यांचंच काही ना काही सुरू आहे. आणि केदारनाथमुळे तर सगळ्यांचे पाय गेले, सगळ्यांचे. बट मी खूप ओके आहे, बिकॉज सगळं म्हणजे केदारनाथला जे आपले महादेव आहे त्यांना बघून तर मी फुल रिचार्ज झालेली आहे. येताना मला काही जास्त त्रास नाही झाला, मी जसं कालच्या ब्लॉगमध्ये बोलले. सो येस, आज पण आमचं ट्रेकिंग असणार आहे. 4 किलोमीटर्स आहे ना आजचं आम्ही. सो आज आमचं 4 किलोमीटर्स जाणं, 4 किलोमीटर्स येणं. सो 8 किलोमीटर्स असं आमचं ट्रेकिंग असणार आहे. सो दाखवेनच मी तुम्हाला तुंगनाथ. सो आमचा मॉर्निंग व्ह्यू बघितल्यास इतकं सुंदर दिसतंय ना बाल्कनीमधनं. लिटरली आम्हाला जे पण रूम मिळाले ना त्यांचे बाल्कनी व्ह्यू अप्रतिम होते. म्हणजे सिरियसली फर्स्ट पण खूप छान होता, जिथे आमचा फर्स्ट स्टे होता. फर्स्ट स्टे कुठे काय आठवत पण नाही. ओके, फर्स्ट ब्लॉग बघून घ्या तुम्ही. सो आमचा फर्स्ट स्टे जिथे होता तिथे पण आमचं खूप सुंदर होतं. आणि सेकंडला पण आमचा खूप छान व्ह्यू होता. आणि थर्डला पण आमचा खूप सही व्ह्यू आहे. आता फोर्थला बघू आम्ही कसा व्ह्यू असणार आहे. सो गाईज स्टे ट्यून. आणि प्रत्येक आम्ही असं खूप असं गडबड घाईमध्ये नाही आम्ही आमचं ट्रॅव्हलिंग करतो. आम्ही खूप हळू, छान आणि व्यवस्थित करतो. बिकॉज लवकर कवर करण्याचं तर आहे, बट थोडंसं केअरफुली करायचा प्रयत्न करतो. बिकॉज इकडचं वातावरण 5 मिनटात असं क्विकली चेंज होतं. सो त्यामुळे सगळं बघून आम्ही डिसाईड करतो आहे, ट्रॅव्हलिंग करतो आहे. बिकॉज सगळ्यांचं वेगळं असतं, कोणाला बरं असतं, कोणाला नसतं. सो एनिवेज स्टे ट्यून. ಚಿಕ್ಕಮಂಗ್ಳೂರು ಹಿಂಗೆ ಅವತ್ತು ಹೋದಾಗ ಅಂತ ಇದೆ ಥರನೇ ಇದೆ. कुछ भी नहीं दिख रहा है सामने का, देखो. ओ भाई, क्या तो लग रहा है बहन. सो गाईज येस, वी आर रेडी फॉर तुंगनाथ. इथं आम्हाला 4 किलोमीटर्स वरती जायचं आहे. सो लेट्स गो. आवर गँग इज हिअर. सो गाईज, आता तुम्ही बघितलंच इथे खूप जास्त फॉग आहे, काहीच दिसत नाही. गाईज, येता क्षणी इकडे पाणी लागलं आहे. हे आम्ही रेनकोट आणि मला केलेले आहे. मला घालून देत. ही नाही, तू मला घालून देत. आणि इकडे दीदी. सो चलो लेट्स गो. चलो, देखना रुको. ऐसे लिया था. लेट्स गो गाईज. तुम्ही बघू शकता किती फॉग आहे. तुझा हे आलाय हात.
गाईज देखिए आम्ही 12,000 फीट वरती आहो आणि खरंच लिटरली मी सांगते ना, बिलकुल श्वास नाही घेणं होत आहे. म्हणजे एवढं थकलं आहे गॉड. आणि पूर्ण फॉगी आहे, दूर दूरपर्यंत कोणी दिसतच नाही आहे. माहिती आहे पण कान ठणकत आहे यार, खूप कान दुखत आहे माझा. गाइस पूर्ण क्लाउड क्लिअर झाला. विचार करू शकता तुम्ही आम्ही किती दूर आहे. कितना फीट आहे पण पता है? 12,000 फीट. पाच 5 मिनिटांनी इथलं वेदर चेंज होत आहे. आत्ताच इतकं क्लाउडी होतं आणि आता बघा इथे शॅडो आहे, ऊन आहे थोडंसं. सो गाईस थोडंसं स्टॅमिनासाठी आहे, बिकॉज खूप जास्त थकलो आहे आम्ही. बहुत मुश्किल आहे खूप जास्त. सोपं नाही आहे देवा, खरंच सोपं नाही आहे. आणि येस आम्ही तर काहीच नाही, एवढे एजवाले लोक करत आहेत तर आम्ही काहीच नाही. आणि हां, आपल्याला आपले फॅमिली मेंबर्स पण भेटले होते, तेही नागपूरचेच होते. सो त्यांनाही बरं वाटलं, आम्हालाही बरं वाटलं. त्यांच्यापासनं थोडंसं इन्स्पायर झाली यार खरंच त्यांना बघून. गाईज आम्ही त्या खालून चढून आता खडी चढाई आहे पूर्ण अशी स्ट्रेट. बोलणंसुद्धा होत नाही आहे, आवाजावरून कळत असेल. बापरे, काही लोक खूप जास्त शॉर्टकट घेत आहेत पण ते खूप रिस्की आहे. सो वी डिसाइडेड की जो रोड आहे तिथनंच जायचं. दिसत नाही गॉड, फक्त फॉग आहे. ओ गॉड, आम्हाला वर चढायचं अजून. हिची तब्येत खराब, माझी तब्येत खराब. बस आता थोडा वेळ आहे. सो आम्ही पोचलेलो आहोत आता. म्हणजे एवढं पार करायचं आहे, खूप कठीण होत आहे. मला तर केदारनाथ पेक्षाही खूप पण आम्ही कठीण. गिव्ह अप नाही केलं, आम्ही प्रयत्न चालू ठेवले. माझ्यामुळे येस, ही गिव्ह अप करणार होती तिथनंच अर्धा किलोमीटर वरूनच, बिकॉज पूर्ण फॉगी क्लाउडी होतं. सो त्याच्यामुळे बट आम्ही गिव्ह अप मी तरी नाही केलं. मी म्हटलं नाही, जायचं आहे माझ्यासाठी तर म्हणजे कठीण जायचं होतं. आहेच. तरी मी कठीण आली होतं पाहिजे यार तर. माझं तर लिटरली. मी तुम्हाला सांगते ना, मला हलका हाय ऑल्टिट्यूडचा खूप खूप जास्त प्रमाणात त्रास होतो, पण मी हार नाही मानली. आणि इथे फुल क्लाउडी आहे. सो आम्ही वरती जाऊन पूर्ण व्ह्यू दाखवते मी तुम्हाला. सो स्टे ट्यून.
सो गाईज हे आहे चंद्रशिलाचं वर, ते सगळ्यात लास्टला आहे ते. सो जिथनं आम्ही चढलो ते पूर्ण व्ह्यू हा दिसते. सो हे तुंगनाथ टेम्पल आहे वरती आमचं. गणपती मंदिरचं दर्शन झालं, वरचं पण झालं, बट मी तिथे शूट नाही करू शकली. दाखवते मी तुम्हाला जे शूट केलेलं आहे ते आणि इथलं. तुम्ही बघा, बोलूच नाही शकत तेव्हा, बोलूच नाही शकत. चलो भैया गाईज, आम्ही उतरलो खाली. थोडा पाऊस आलेला आहे, सो आम्ही थांबलो. मस्त आमचे दर्शन झाले, गणपतीचे पण झाले दर्शन. आणि आम्ही होतो 12,000 फीट वरती होतो आम्ही. आणि याची स्टोरी अशी आहे की केदारनाथला जायच्या अगोदर शंकरजी इथे तुंगनाथला आलेले. तिथे त्यांना 5 पांडवांना तिथे आपले शंकरजी नाही भेटले, तर शंकरजी इथनं गेले केदारनाथला आणि तिथे जाऊन 5 पांडवांनी त्यांना पकडलेलं आहे. सो ही त्यांची स्टोरी. आणि तिथे जे वरती चंद्रशिला आहे ती तिथनं टॉप व्ह्यू आहे. इथं आत्ता पाणी सुरू आहे आणि वरती कडक ऊन आहे, म्हणजे इथे मिनटाला ना वेदर चेंज होते. सो तुंगनाथचं झालेलं आहे. हे पंचकेदारमधलं एक आहे. आमच्या आयटरनरीमध्ये नव्हतं, आमच्याकडे डे होता फ्री म्हणून आम्ही हे ॲड करून घेतलेलं आहे. म्हणजे आमच्या ड्रायव्हर भैया जे आहे, अमित भैया नाव आहे त्यांचं, सो त्यांनी आमच्या आयटरनरीमध्ये हे टाकलेलं आहे. सो छान वाटलं, दर्शन करून मजा आली. तुम्ही या चारधाम यात्रेला म्हणा किंवा पहाडी ट्रेकिंगवरती म्हणा किती चांगले कपडे घालून आले तरी तुमची वाट लागणार आहे. जादू तुम्हाला बनायचंच आहे. सो आम्ही नॉर्मलच कपडे, लाईक ट्रेकिंगवालेच कपडे घेऊन आलेलो आहोत आम्ही. पण मजा आली, छान निघाले. नॅचरल आहे, नॅचरल ब्युटीमध्ये नॅचरलच या. सो छान वाटेल. आणि अजून आता आम्ही निघणार आहोत बद्रीनाथसाठी. सो मी बद्रीनाथचा वेगळा ब्लॉग बनवेन, बिकॉज हा खूप लॉंग होऊन जाईल. सो बघेल कसं मॅनेज जर झालं तर. सो आता आम्ही बघतोय ताई आणि भैयाची वाट. ते आमच्या मागे राहिले आहेत थोडे. आम्ही खूप शॉर्टकटने खाली उतरलो. ॲक्च्युली ना मी जेव्हा ट्रेकिंगवरती चढते ना तेव्हा असं रिॲक्शन असते. आणि खाली लगेच असं क्विक आम्हाला काल भेटलेलं आहे, ऐसी लगी नाही रहा बोले आप पैदल चल के नीचे उतरे हो या ऊपर चढे हो, असं वाटत नाही म्हणे फेसवरून. बट आम्हाला माहिती, पण मला उतरताना काहीच त्रास होत नाही. बट बघू कोणाकोणाला त्रास होतो चढताना, कोणाकोणाला उतरताना होते. मला चढताना होतं, सो हिला उतरताना होते. बघून घे तिची हालत तुम्ही. मजा आली. पण खरं सांगते ना, अमितने फुल सपोर्ट केलेला आहे मला. बिचारा माझा भाऊ, काल त्यांनी लिटरली माझी बॅग केदारनाथवरून खाली त्यांनीच घेऊन आलेल्या 2 बॅग्स. बिकॉज त्याला असं वाटलं की मला उतरताना थोडं डिफिकल्ट होईल. बट ते माझं फर्स्ट ट्रॅक होता, पण मी खूप लवकर क्विकली पटापट उतरलेली आहे खाली. मजा आली. एक्सपिरियन्स ऑल ओव्हर गुड. नक्की फर्स्ट टाईम तर तुम्ही याल, तर मला नाही वाटत तुम्ही दुसऱ्यांदा याल. बट मला यायचं आहे परत नेक्स्ट टाईम. तुला नाही यायचं? मजा आली. सो गाईज स्टे ट्यून, पुढे काही असेल तर मी नक्की शेअर करेन. आणि ट्रेकिंगसाठी जे मी केदारनाथसाठी जे सांगितलं ते तुम्ही इथे पण कॅरी करू शकता. इथे जास्त काही ट्रेकिंग नाही आहे, 4 किलोमीटर आहे. 4 किलोमीटर ट्रेकिंग आहे, पण असा स्ट्रेट रोड आहे, म्हणजे असा स्ट्रेट रूट आहे इथे. सो त्याच्यामुळे थोडंसं कठीण आहे, बट ठीक आहे, वी कॅन डू इट. येस, गिवअप नाही केला आम्ही. मी करणार होती बट तिने फुल सपोर्ट केला. गिवअप करायला आपण आलो का? एवढं दूर आलो आपण, एवढं सुंदर वेदरमध्ये. आणि आज मेनली मी तुम्हाला सांगते ना, आम्ही 8 ते 9 दिवस झालो घराच्या बाहेर आहोत. बट असं वाटत नाही आहे की आम्ही घराच्या बाहेर आहोत, बिकॉज आम्ही सगळेजण एवढं फ्रँक आणि घरीच आहोत. नेक्स्ट आमचे जे ड्रायव्हरसुद्धा आहे ना, ते पण आमच्यामध्ये मिसळले यार. नेक्स्ट ट्रिपची पण प्लॅनिंग सुरू झाली आहे आमची. एवढे सही सांगू आम्ही तुम्हाला नंतर. रिव्हील नाही करायचं बेटा आम्हाला. Oh shit.